जय भारत जय संविधान. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. पुणे शहरातील निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजे अंतिम टप्प्यात म्हणण्यापेक्षा शेवटच्या 2-3 तासावरती राहिलेली आहे. 5 वाजता ही मुदत संपणार आहे. उमेदवारांची एक लगबग सुरू आहे. त्यांना भेटण्यासाठी मतदारांकडे जायचं आहे आणि वेळ तर थोडा आहे. त्यातूनच आपण प्रभाग नंबर 23 मध्ये ॲडव्होकेट शिवराज रवींद्र माळवदकर हे शरद पवारच्या गटाचे तुतारी उमेदवार चिन्ह घेऊन उमेदवारी लढवत आहेत. तर आपण थेट त्यांची संवाद साधूया. तरुण युवक नेतृत्व आहे आणि अण्णाची वलय त्यांना आहे. रवींद्र अण्णा माळवदकर त्यांची वलय त्यांना आहे आणि ते निवडणुकीला उभे आहेत. तर कसा प्रचार झाला आणि काय त्यांची पुढची रणनीती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्ते. कसं निवडणुकीची काय तयारी, कसं प्रचार झालेला आहे? मी ॲडव्होकेट शिवराज रवींद्र माळवदकर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 23 रविवारपेठ नानापेठमध्ये सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवतोय. ती निवडणूक लढवत असताना लोकांपुढे जात असताना आमच्या प्रभागातला सर्वात तरुण उच्च शिक्षित उमेदवार म्हणून लोकांपुढे जातोय आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल. मागच्या काळात जे काम केले ते सगळे त्यांना पटवून देऊन ज्या गोष्टी आता पुढच्या काळात करायच्या ते सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्याकडे मतासाठी विनंतीसाठी जातो. अच्छा, तर आपण संपूर्ण हा किती लोकसंख्येचा वर्ग आहे आणि किती असं मताने आपण भरघोस मताने आपण विजयी होऊ शकता असं आपल्याला काय अंदाज मानला असेल? 80,000 मतसंख्येचा हा प्रभाग आहे आणि लोक आमच्यावर सोबत ठामपणे उभे राहतील असा विश्वास आहे. 70% प्रभागामध्ये हाऊस टू हाऊस करून झालेला असल्यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. ते ठामपणे आमच्या मागे उभे राहतील हा विश्वास आहे. तर आपण एक मोठी वलय आपल्या पाठीमागे आहे. रवींद्र अण्णा माळवदकर एक नाव पुणे शहरामध्ये आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे खास जवळचे आहेत असे एक चर्चा पुणे शहरामध्ये आहे आणि वास्तविक आपण ते अनुभवलेले पाहिलेले. तर त्यांची मोठी वलय आहे. ते त्यांचा उपयोग तुम्हाला होतोय का आता? तो लोकांपुढे जात असताना आमची बाजू घेऊन जात असताना माळवदकर म्हणलं की रवींद्र अण्णा माळवदकर हे नाव आपसू येत आणि मग लोक सांगत असतात की अण्णांनी वडिलांनी कसं काम केलंय, त्यांचा जुना कसा संबंध आहे, कशी लोकांची सेवा केली आणि ते सर्व समाजातील सर्व घटकांमध्ये जे त्यांचं काम आहे ते याचा आता निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा चांगला उपयोग होतोय. लोक स्वतःहून जोडले जात आहेत, लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर आपण पाहतोय की निवडणुकीमध्ये काही पक्षांनी तिकीट दिलेले आहेत अशी चर्चा आहे. आपण पाहतोय टीव्हीला, सिरियलला किंवा टीव्हीला आणि वृत्तपत्रामध्ये. तर आपल्या समोर एक असे उमेदवार आहेत की ते ॲडव्होकेट आहेत, तरुण आहेत, युवक आहेत आणि त्यांनी समाजसेवेचा त्यांचा वसा आहे, वलय देखील आहे. तर आपण दादा की आपल्याला असं वाटतंय किंवा नाही का एक असं कुठलं काम या प्रभागामध्ये आपण करणार आहात की जेणेकरून तुमचं एक नाही का असं मत आहे की मग मी जर निवडून आलो तर मी हे काम नक्की करेल आणि समाज उपयोगी असेल, असं कोणतं काम आहे? पहिलं काम असं करेल की भ्रष्टाचार मुक्त कारभार झाला पाहिजे. अशा पद्धतीने जे काम करताना चांगलं काम करेल, दीर्घकालीन चालणारं काम करेल. लोकांचे जे दैनंदिन प्रश्न असतील नळाचे, पाण्याचे, लाईटचे ते सोडवण्यासाठी काम योग्य मूलभूत अधिकारासाठी आपण जाणार. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. तर आपण असं जनतेला काय संदेश देणार? परवा दिवशी मतदान आहे, 15 तारखेला मतदान आहे. तर आपण जनतेला काय आव्हान करणार आहात? जनतेला एकच आव्हान करणार आहे, आपण जर काम करायची संधी दिली तर आपल्यासाठी प्रामाणिकपणे 5 वर्ष चांगलं काम करून दाखवू. धन्यवाद. थँक्यू. तर आपण पाहत राहा मित्रांनो बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. धन्यवाद. थँक्यू.